भगवंतापासून बुद्धीला दूर नेणं त्याला म्हणतात अपराध. अपराध म्हणजे देहात व बुद्धीचा व्यवहार सतत चालू ठेवणं अंतःकरणामध्ये. एक शब्द सुरुवातीचे लक्षात ठेवत जा आणि त्या शब्दामध्ये आपण आपल्या मनाला समाविष्ट करायचं, तर ती ज्ञानमय अवस्था असते. जी बुद्धी देहाला माझं म्हणते, जे मन दुःख दुःखाकडे धावत राहतं, जे मन ज्ञानामध्ये न राहता रमता, बोधाला न पकडता संसार पकडता, तो अपराध मिळाला. मला रोज अपराध म्हणजे मला सांगायचं म्हटलं की अपराध म्हणजे काय. अपराध म्हणजे देहात न बुद्धीचा प्रवाह अंतःकरणातून सतत चालू ठेवणं, हा व्यवहार अपराधाचा आहे. हा व्यवहार बुद्धीचा, पण बुद्धीमध्ये संसार का, देवा का, बुद्धीमध्ये जगताला आणलं का, बुद्धीमध्ये पांडुरंगाला आणानं, त्याला मानानं, त्याला जाणानं, आना माना जाना. बरोबर आहे ना? बरोबर आहे. रामकृष्ण हरी गुरु मानणं भक्ती. तू बोल का करायला का त्याला बुद्धीमध्ये आणा. का आणा? ज्या बुद्धीमध्ये देह, ज्या बुद्धीमध्ये विकार उत्पन्न होतो, नीट आहे का, ज्या बुद्धीमध्ये आकार थांबतो देहाचा जगताचा, ते मान्य नाही वेदाला, संताला, ग्रंथाला, ओवीला, माऊलीला. बुद्धीमध्ये आकार आणि आकारात बुद्धी, हे समीकरण बंद करणं ब्रह्मज्ञान. बुद्धीत आकार, आकारात बुद्धी, हे यातून बाहेर निघते का बुद्धी? खरं सांगायचं संताशिवाय नाही. मग ब्रह्मस्थिती कधी होणार? म्हणून तर बोट भरून चालत नाही आमच्या पुढे. हे टुन बंद करायची. आणि मी काल सांगितलं, आम्ही करतो माय म्हणल्या, संध्याकाळी मी बसलो बोलत प्रगत येत आता भगवंताकडे नाही ती. एक श्लोक मला येत नाही, अर्थ कळत नाही, ओवी लागत नाही, देहबुद्धी चंपत नाही, आत्मभावना येत नाही, मी कोण कळत नाही, स्वरूपामध्ये बुद्धी रंगत नाही आणि आत्मस्थिती बघता येत नाही. जगून काय फायदा हो तुमचा आमचा? फालतू दुःख भोगायचं, राष्ट्रीय संसाराला माझं म्हणायचं, देहबुद्धीने वागायचं आणि व्यवहारामध्ये वृत्तीला जिवंत ठेवायचं, बाधित करायचं, हे शिकायचं. परमार्थ म्हणजे काय? परिवर्तन मनाचं, आत्मधन ज्ञानाचं. धन गोळा करायचं. तुमचं धन तू लुटून घेतात लोक घरातले, उगली कामात. त्याचं वैभव काय कामाचं? तुमच्या जे तुमच्यापासून हिरावून घेतात, तुमचा हक्क दाखवतात, ते तुमचं नसतं. पण आत्मधन हे तुमचंच असतं. ते तुमच्यासाठीच वेदांत तयार केलं आणि ओवीमध्ये भरभरून दिलं. व्यवहार वृत्तीचा आहे आणि हा अव्यवहार हा भगवंताची स्थिती आहे. मग तसं राहा. आम्ही संसार करू नका म्हणत नाहीत, खाऊ नका म्हणत नाहीत, भांडण करू नका, भांडण. पण व्यवहारात न राहता आणि भगवंताला न जाणता तुम्ही हे सगळं खटपट करता ना, म्हणून वेदाला मान्य नाही, संताला तुमची अवस्था पटत नाही आणि त्यांच्या मनात तुमचं प्रेम दाटत नाही. जेव्हा तुमचा बदल होतो तर संत तुम्हाला पुढे हाताला हात घेऊन जातो. तुम्ही बदल ना करत नाहीत ना. आता अनुवाद म्हणजे सुरुवात आहे बुद्धीची चालना. बरं न येऊ द्या, रेकॉर्डिंग ऐकत चला, ज्याला मांडताय. नाही तर पुष्पाताई, ताई, आमच्या प्रगत ताई नाही बोलताय, ते डोळ्यातून धार लागतात. मग ही स्थिती भोगा ना तुम्ही. ज्या भगवंताचं अनुकरण करताना बुद्धी तिथे ठप्प होती आणि ते मनाला आनंद देतो, तर सच्चिंतन हृदयात राहतं आणि मनाला ते खरं वाटतं, एवढं तरी करा. तू काय ज्या जो देह दिला, जे श्वास तुम्हाला द्यायले, जे तुमचं प्रारंभ समोर आलं, तर त्याच्यातून त्याची प्राप्ती करण्यासाठी आहे, त्याची ओळखीसाठी आहे, त्याला प्रेम करण्यासाठी आहे, त्याला जाणण्यासाठी मन आहे आणि त्याला ओळखण्यासाठी बुद्धी आहे, त्याचं ऐक्य करण्यासाठी ग्रंथ संत आहेत. तुम्ही ऐक्य करत नाहीत, ते आमचं काम आहे. तुम्हाला करता येत नाही बेटा ऐक्य. आपला ग्रंथाचा विषय काय होता? विचार सगळ्याचा जीव शिवाची एकता. आणि तुम्हाला आता 4 पॉइंटवर येते, ओळीवर येते आणि बघत ते असा समोरचा मंगल कार्यक्रम असा नंतर होत नाही बेटा. ह्या बहिणी मला विचारलं नाही, मी चिडले. विचार सागर मध्ये जो टप्पा पायाचा, तो टप्पा म्हणजे अधिकारी, विषय, प्रलय आणि संबंध.
हे विचारसागरच्या पहिल्या तरंगातली उत्तम घडी बसणारा चौरंग आहे अंतःकरणाचा. 4 वृत्त्याची उत्तम घडी. चौरंगाला 4 पाय जर असले तर त्याच्यावर बसू शकतो आपण. तसं अंतःकरणाच्या 4 वृत्त्या जर मजबूत असल्या तर परमात्मा तिथे प्रगट होतो. त्याला म्हणायचं अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन. आपण ते काल नियोजन केलं की दोष आहे आपल्यामध्ये कोणता अज्ञानाचा, ते आवरण दोष आहे. ते भगवंताला झाकते ती माया आणि जगताला दाखवते तिचं काम आहे. पण संत त्या मायेचा वाद करतात, आवरणाचा नाश करतात, स्वरूपाला प्रगट करतात, वेदाचं ज्ञान अंतःकरणाच्या आत भरतात आणि चित्ताला चिन्मय करतात. आणि स्वरूपाला धारण करणारं अंतःकरण देहातून भिन्न होतं, भगवंताशी अभिन्न होतं, तत्वज्ञान मध्ये जातं, मी कोण हे बुद्धीला कळतं आणि स्वरूपाचा अनुभव येतो आणि देहाचा बाध होतो, वृत्तीचा निराश होतो, गुणाचा नाश होतो, दृश्याचा अभाव होतो आणि अदृश्य परमात्मा तुमच्या सोबत राहतो. त्याला म्हणायचं ब्राह्मी स्थिती. मला सत्संग, श्रवण भक्ती आणि वेदातली मुक्ती हृदयामध्ये भक्त येते. तो साधक साध्यापर्यंत जातो, जीवन मुक्त होतो, आपल्या आपल्या महिमेत राहतो, देहभाव सोडून देतो आणि अनात्म वृत्तीचा परित्याग करतो. हे तुम्हाला मी सांगणार आहे आज की देहभाव कसा सोडायचा, अनात्म वृत्तीचा परित्याग कसा करायचा आणि वृत्तीला स्वरूपाकार कसं ठेवायचं. हे माझे 4 पॉइंट आहे तुमच्याशी. मी उठले मला आज ना काय द्यावं, जसं आईला वाटतं पूर्वीसाठी फळाचं काय करायचं आहे ना. आता जाणारी माझी लेकरू, मी काय देऊ तिला, काय देऊ. तसं मी मला आज हे ना समोर येता हे तर देतच राहणार, ज्ञान सुटणार आहे का आपण. तर त्याचा हे जे ज्ञानाचे संस्कार अंतःकरणामध्ये टाकण्यासाठी साधू आणि साधक एकत्र येतात. श्रवणाचा सुरुवात होती आणि वेद तिथं थैमान घालतो आणि ओवी तिथं बुद्धीमध्ये थांबती आणि मन तिथं राम बनतं, देहभाव तिथं बंद होतो आणि जगत भाव सोडून देतो. अंतःकरण त्या स्वरूपात विलीन होतं. त्याला म्हणायचं ब्राह्मी स्थिती. अनुभव मांडायला आणि हृदयाचं परिवर्तन करायला आणि अज्ञानाचा नाश करायला भगवंताला यावं लागतं. आम्ही नसतो काय अक्षी करावं का ते नाही एवढं. जेव्हा भगवंताच्या डोक्यावर पुण्याचं तुमच्या ओझं होतं साधकाचं आणि ते निष्काम पुण्य त्याला फेडावं लागतं, तर भगवंत तुम्हाला हे द्यायला येतो. सत्संगातून श्रवण भक्तीचं वेदाचं ज्ञान तुम्हाला देतो, तुमचं पुण्य फेडून टाकतो. म्हणून पुण्य हे तुमच्या सोबत असावं, पण ते निष्काम असावं, सकाम नाही. आणि सकाम करून फायदा पण नाही. कधी करायचं अत्यंत आम्ही विचारलं काकांना, महाराजांना बोलायची ताकद नव्हती. काकांना म्हणलं तुम्ही म्हणतात करायचं नाही, मग एखाद्याच आम्हाला प्राण द्यायची वेळ येते, त्या पेशंट दवाखान्यात आहे किंवा काही अडचण आहे, काही झालं तर पर्याय नाही, तर भगवंता पुढे जाऊन म्हणावं देवा करे काय करू मी. जसं माझी सून ऍडमिट होती, मी देव पाण्यात ठेवले, जपाला बस 7 तास 8 तास उठले नाही. मला कळत नव्हतं मी काय करायले, समजत नव्हतं. तिला मग मी बेजार होते. भगवंता पुढे बसले, माझी सून, माझे नातू मुलं सगळं बसलो आम्ही. आणि तिथे देव आता माझ्यासमोर आमचे जे देव होते ती नात पाण्यात टाकायचे, तर मग मी तिचे काढून घेतले. माझ्या समोर ठेवून मी सुरू केलं जप वगैरे. मग अशा संकटात तुम्ही या असं बोलते भगवंत. आमचे गुरु बोलले की हमेशा देवाला कोण टाकू नका, अति कठीण प्रसंग असेल तर भगवंताला हाक मारा, सदा सदा तुमचा नोकर नाही असं बोलले काका. तुमचा नोकर आहे काम सांगायला. जेव्हा अति क्लेश आहे तुम्हाला, मग भगवंताशिवाय कोणी सोडवणार नाही, त्यावेळेस तुम्ही त्यांना साकडं घाला किंवा मागा किंवा बोला किंवा सांगा, त्यांच्यावर भार टाका. पण उठता बसता त्याला काम सांगणं म्हणजे त्याला नोकर करू नये ना. आपण तेच करतो ना, तेच काय तेच काम करतो ना. मला हे दे, मला ते दे, तुझी स्थिती मला प्राप्त होऊ दे, तुझं माझं अंतर बंद होऊ दे आणि तुझं माझं सौख्य बघू दे, तुझा माझा आत्मानंद मला मिळू दे, तुझं माझं जर ऐक्य आहे तर मला भेद का. तू जर माझ्यासोबत आहेस, मी देहासोबत का. तू जर चौकड कणाकणात आहेस तर तुझी अनुभूती नाही का. तुझी अनुभूती मला येऊ दे, जिकडे तिकडे तुला पाहू दे, माझा आत्मानंद मला मिळू दे आणि देहभाव माझा जळू दे. हे मागा हे मागताय तर येतं का देवाला काय मागावं ते कठीण आहे. तुम्ही सांगितलं अंतर बंद कर, पांडुरंगा जवळ घे, हातात हात दे आणि भवसागर तारुण्य तुझ्या सोबत राहू दे, आत्महत्या होऊ दे, तू माझ्या सोबत आहे ते मला कळू दे, तुझं भान येऊ दे, आत्मज्ञान मिळू दे आणि तू मला चित्तामध्ये प्रगट होऊ दे, तुझं भान मला येऊ दे, तुझं ज्ञान माझ्या बुद्धीत राहू दे आणि वृत्ती त्या देहातून भिन्न होऊ दे, तुझ्या अशा भिन्न राहू दे, तुझं मला स्वरूप ओळखू दे.
तुझी प्रतीती मला भोगू दे. तुला भिन्न पाहायचं मला आवडत नाही. तू अभिन्न आहेस ते मला कळत नाही, पण या दर्शनात तुझी अभिन्न स्थिती भोगू दे. पांडुरंगा, हे हे व्रत माझं भोगू दे. मी तुझ्या समोर आले, तू माझ्या समोर आहेस, पण हा संबंध वृत्तीच आहे. नीट आहे का? मी तुझ्या दर्शनाला आले, तुझ्या पंढरीत आले, पण तुझी पंढरी माझ्या हृदयात आहे. तुझे पाऊल माझ्या ह्या आत्मस्वरूपाचे पाऊल आहेत. ती पावलं, ती वृत्ती, तुझा संबंध, तुझा स्पर्श, तुझा सच्चिदानंद रूप मला भोगू दे. दर्शन मला हे मिळू दे. तू मला कळू दे. आत्मभाव जुळू दे. अज्ञान पळू दे. देहाचा विरह होऊ दे. हे मागावं का काय मी म्हणावं? आणि दर्शन झालं म्हणतात बाया या तळ्या. हे कळतं का त्या बायाला? मी सांगितलं कसं दर्शन हे पाहिजे. साधू संत दर्शन जागच्या जागी असतं आणि या मूर्खाचं दर्शन असं ढकला ढकलीत असतं शेंगरात. आणि त्याच्यापाशी आलो, त्याने पंढरीत आणलं. आता ते हे पंढरी करते, बसलं गपचूप. त्याला थकवाईल ना, डोकं टेकू टेकू. आराम, क्षणभर पण आराम नाही. बोटा शिजून गेले की दर्शन घ्यायचं. काय येड्या बाया, येडे येडे येड्या, निवळ येड्या बुद्धीच्या. दर्शन कसे? त्याला जाणणं दर्शन, त्याला ओळखणं दर्शन, त्याच्या स्थितीला भोगणं दर्शन, त्याचा आत्मऐक्य करणं दर्शन. ते म्हणतो खबर येतीन जाती बघा चालली जोर वाहिली, दर्शन नगास लांबट. कळत नाही ते लोकांना, कळत नाही. तुझं प्रेम आहे तर आली पंढरपुरात, बस ना गपचपात. जाऊ दे लोकांना दर्शन घेऊ दे. तुला आत्मदर्शन द्यायला सतत दर्शन आहे, हे क्षण दर्शन आहे. कळत का? बसची जागेवर. आमचे महाराज कधी खटपट करत नव्हते. आमची का कार्तिक वारी अगोदर जाऊन यायचं, सर म्हणायचे आठवड्याला मला चल छाया जाऊन तर एक भगवंताचं दर्शन घेऊ. मध्ये घुसत नव्हतं आम्ही. जसं महाराज म्हणायचं असं पायरी बसायचं, कळसाला बघायचं, पुंडकाला पाहायचं, सौखमळ्याला हात लावायचा, तिथे थांबायचं, नागपुट्याने पकडत जायचं आणि निघायचं. चल आता घरी. कारण धक्काबुक्कीमध्ये पुन्हा थांबत होते. त्यांचा श्वास वाढला की आम्ही जागी जागी थांबायचं. त्या घरी ऑटो शोधायचा. कारण अष्टमीपासून गर्दा सुरू होतो, सप्तमीपासून सुरू होतो गर्दा. आम्ही षष्टी पंचमीला जायचो. रुमा वगैरे करणं, सगळं सामान आणून ठेवणं, ते स्वयंपाक घरात खात होते, स्वयंपाक बनवून सगळी तयारी करायची. मग थांबायचं, चिंतन ऐकायचं. तर संघ महान आहे ना. पंढरपुरात आत्मधन आहे, तो पांडुरंग तो स्वरूप आहे. त्याच्यासोबत आपण चिंतन केलं, तो तो धावून येतो आणि तुम्हाला आपल्याशी एक रूप भरतो. पांडुरंग येड्या वाटला का तुम्हाला? तुम्ही स्वतःला सांग समजता बाई काय तुमचा हाक ऐकू ती, तुमच्या मनाची तगमग कळती आणि तुम्हाला अज्ञानातून निघायचं हे अंतर्भाव त्याला कळतो. तुम्हाला देहभावात राहायचं नाही, ह्याला समजून सांगा त्यांना अंतरात. पांडुरंगा मला अंतरंगात ने, मला अंतर्मुख कर आणि जीवन मुक्तीचं सुख दे, आवरण काढ आणि मला माझं स्वरूप भोगू दे. तुझ्या ह्या वारी मधली मला हे करू दे. तुझी वारी करते ना, मग हे दे. तुझ्यापाशी येत नाही तर पुन्हा त्याला भेटवायचं. माणसाला काय भेटत आणि आपण म्हणतो मी अपराधी, ह्या बदलात बुद्धी अपराधी आहेत. अपराध कोणचा? भगवंताला जाणण्याचा, भगवंताला पाहणं हा संबंध वृत्तीचा आहे. ऐका, खूप सुंदर वाक्य आहे. भगवंताला पाहणं हा संबंध वृत्तीचा, त्रिपुटीचा आहे. त्रिपुटी दाखवती तिथे ती जाते, तुम्ही जात नाही. तुम्ही त्याला पाहता, पण त्याला पाहणं त्रिपुटी आणि त्याला जाणणं त्रिपुटीचा बात. हे सांगते आता ती कशी बाधित होती, कशी खोटी ठरती आणि त्या ईश्वराचं आणि बुद्धीचं एकत्रीकरण कसं होतं. बुद्धी आणि परमात्मा एक कसे असतात हे दर्शन असतं आमचं. भन 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 पाय बाया हिंडतात एका गावात 50 मंदिर इथं ते तिथं अजून राहिलंच. अरे देवा, एक जाणलं असता सगळं काय जाणलं जातं. हे दर्शन घे ना बाप्पा. तिथं महादेव राहायला म्हणते, कोपऱ्यात राहायला म्हणते, त्या खड्ड्यातला देव राहायला म्हणते, काय 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 कसं कसं समाधान होईन या बायांना. एकाग्र मन होतं ज्ञानानं, तिलीन होती ईश्वरात. ते दर्शन घ्या, आत्मदर्शन म्हणतात. भगवंत दूर नाहीच आहे,
एक हरी आत्मा एक एक आहे तो. कळतं का तुम्हाला? जीव शिव समा, त्याचा अर्थ सांग बरं मला त्या हरिपाठवाल्याला, त्या भजन्याला. येतं का माती? कोणी चिंतनच नाही, ते टाळात आहे. आहे की नाही? आम्ही सूक्ष्म बोलतो, रागायचं काम नाही. त्यानं स्वर तारे, अंतरंग कुठे? त्याने विचार एक हरी कोण येते? एक हरी आत्मा जीव शिव समा, वायात दुर्गम नघारी मन. तू दोन ठिकाणी मला बघूच नको. जीव शिव समय, वायात दुर्गम, अशा डोंगर कडू नको, डोंगर पाय मोडल नाही. दुर्गम, त्या टोकावर गेली, गंगा बघितली, आणि तुझ्यामध्ये सगळं अज्ञान घडत आहे की ग. कशाला गेली गंगा? घाण झाली तुझ्यावर. झालंय का? वाईट वृत्ती, वाईट विचार, वाईट अहंकार सगळे जाऊ नको तो गंगेला. गंगा घाण होईल. बस करी कुठे का वाईटपणा घालायला तर गंगेतला तिथे ते का मथा तिला घाण करायचं जाऊ माहिती. का सांग? ते परिवर्तन करा, अध्ययन करा, मनन, आत्मचिंतन, ते भावातून बुद्धीला बाहेर काढणं. ही गंगा आहे आमची. ती येत नाही डोंगरावर ती, तेव्हा काय दुखत नाही. घरी दुखत. त्याचा बाजार कुठे माझा? अगदी खरं. हिंडायला दुखत नाही. किती हिंडताय. किती अवघड आहे बायाचं. या तो माझा विषय नाही, पण अवघड करायचं नाही, मला एवढं कळतात. आता त्या परमात्म्याची ओळख, आणि त्या परमात्म्याची जाणीव, आणि त्या परमात्म्याचं ऐक्य, त्या तिन्हीला म्हणतात ब्रह्मचर्य. अनुभव घेणं आणि भवरोग टाकणं, त्याला म्हणतात ब्रह्मदर्शन. अनुभव कोणाचा? परमात्म्याचा. न जगताचा, न देहाचा, न विषयाचा, न सुख दुःखाचा, ना पदार्थाचा अनुभव नकोय. आता एकविध भाव, एक आहे तू, चौपडे तू, तू म्हणजे मी, माझ्यात तू, तुझ्यात मी. ओतप्रोत भाव म्हणतात त्याला. समजलं नव्हतं. आई किती छान. मग हे जास्त ऐकावं लागतं. आता सांगते ना, पण 10,000 वय झालं तुमच्या सांगून, झालं नाही का? 15 संपत आलाय, 3 राहिले, 16, 17, 18. हे मनन आणि हे श्रवण आणि स्वरूप दर्शन हे केलंच नाही आम्ही. स्वरूप दर्शनामध्ये मन राम होत, देहातून भिन्न होत, स्वरूपाशी अभिन्न होत, परमतत्वामध्ये सहज जात, ब्रह्मभावात होऊ लागतं, देहभाव त्यागू लागतं, वृत्तीला आत्मस्वरूप कळू लागतं, भ्रम जळू लागतो, मी कोण कळू लागतं, जगताचा वाट दर्शन घ्यायचं. समोरच्या मंदिरात दर्शन झालं. आता निर्मुती झंडे तीच केली. आता आत्मदर्शन म्हणजे आपलं दर्शन, आणि समोरचं म्हणजे भक्तीचं दर्शन, आणि जगताचं दर्शन म्हणजे मायेद्वारे घेतलेलं दर्शन. जगत बी आवडते की, बरं वाटतं, जगतात राहावं वाटतं, जगताचा बात कुठं करा वाटतं. जगताची बात करणारे ज्ञानी, जगताचा संबंध करणारे अज्ञानी, आणि जगतामध्ये येणारे जाणारे हे पापी. जाणारे आणि येणारे 3 लोक आहेत ना. जगताचा बात करणारे साधक, जगतात राहणारे हे संसारी, धर्म कर्म विधीने वागणं, जाया जाया खाली वरी लिफ्ट ऐक लिफ्ट. पण लिफ्ट अडकलं कसं होईल? काय काय खाण्यामध्ये अडकत तुम्ही काय माहित नाही ना. पण जगताचा वाद, आणि जगताचा संबंध, जगताचा मोह, आणि जगतामध्ये वृत्तीचं येणं जाणं. वृत्ती म्हणजे मन, मन म्हणजे बुद्धी, बुद्धी म्हणजे अंतःकरण, अंतःकरण म्हणजे प्रमाता, प्रमाता म्हणजे जीव. एक एक सांगत लागले. मग तो जीव शिव असताना देह म्हणतो, माझा देह म्हणतो. तो जीव कोणाचा? एक रुपये. त्या जीवा संबंध कोणाशी? भगवंताशी. त्या वृत्तीने संबंध केला देहाशी, नात्याशी. हे माझं का संबंध केला तुम्ही? ही माझी पोरगी वाटते, माझं भांडण वाटतं का? विठ्ठल माझा 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 माझा, मी विठ्ठल विठ्ठल माझा माझा माझा
पहिल्यांदा वृत्तीला भगवंताचं प्रेम आणि भगवंताची जाण. पहिल्यांदा प्रेम म्हणजे भक्ती आहे ना, आणि त्याच्या भक्तीनंतर त्याची जाणीव होणं, आणि जाणीवीनंतर त्याच्या स्वरूपामध्ये बुद्धीचं मिलन होणं, आणि बुद्धी तिथं विरहित समरस होणं, त्याला म्हणतात ऐक्य. महावाक्याच्या बोधानं बुद्धीचं पांडुरंगाशी ऐक्य होतं, परमात्मा धन तिथं मिळतं, मी कोण कळतं, अज्ञान जळतं, ऐक्य मिळतं. ते धन साधूच्या संगतीमध्ये त्या अंतःकरणाला बोधाच्या शक्तीनं, अज्ञानाच्या श्रवणानं बुद्धीला त्या भगवंतापाशी जाता येतं. तोपर्यंत नाही. पायानं जाणं हा भक्ती मार्ग आहे, आणि बुद्धीनं जाणं हा ज्ञान मार्ग आहे. त्याचं ऐक्य हा श्रवणातला मोक्ष मार्ग आहे, आणि त्याची जाणीव हा कृपेचा मार्ग आहे. साधूची कृपा झाल्यावर, त्याचा संग केल्यावर, अध्ययन पार पाडल्यावर त्या भगवंताची जाणीव बुद्धीला सहज येते. त्याला म्हणतात आत्मस्थिती. देहाची जाणीव येते त्याला ज्ञानाची स्थिती, आणि जगताची ओळख होती पापाची स्थिती. ओळख जगताची भगवंताची कुठे? प्रेम देहाचे ईश्वराचं कुठे? प्रेम जे संसाराला करतो ते बंद व्हावं, प्रेम नामावर ईश्वरावर जावं, त्याच्या ओळखीसाठी आपण जगावं, त्याला वृत्तीत घ्यावं, आणि त्याच्या सोबत रंगावं, त्याला माझं म्हणावं, त्याच्यामध्ये वृत्तीला समर्पित करावं, त्याला ज्ञानी म्हणावं. वृत्ती पोराला दिली, पोराने वृत्ती तोडली, ते पोट्याला माझं पोरग ते बायकोच आहे, चिपडी मर तुझं आहे का ते कार्ट? बँड वाजला बायकोच, टाटली वाजली माहीत. आमची आई म्हणत होती हे वाक्य, अगं पहिले टाटली वाजत घरी थाळी ते घोरडा, आणि बँड वाजला तिचं, घोड्या बसलं ते उतरत असतं पुन्हा घरी, शेवट पण घोडा. मग एक एक दर्शन लक्षात घेत जावं, वर्ग घोड्या बसले की तो घोड्यावर राहत असत. बघायला कळत सांगितलं देवानं तुझं पोरग आता घोड्यावर आहे, आता तू फक्त त्याला घोड्यावर बघ, खाली आण नको. ते उतरतं का पुन्हा? काय चाललं माहित राहत आई चालली पायाखाली, काय चाललं काहीच माहित, काहीच कळत का त्याला? कळव न कळव आपल्याला तो कळाला. हे काय एका जन्माचं बुडबुडा, बुडबुडा संपला की ते पोर देऊ संपलं, घर संपलं, नातं संपलं, नातरुंड संपले, सगळं संपलं, मरीकडे चिंतना. कुठं बुद्धी असती बाईला? कर वेदाचं बोध आठभर, संताला शरण जा, आणि ग्रंथाला प्रेम कर, वेदाचे श्रवण कर, आत्मधन घे, अज्ञान बंद कर, अज्ञान बाजूला कर. संसार मरू तर करती, आणि चोऱ्यान मोर्या किती अवघड आहे ते. काही लागत नाही, चोरीच लागत नाही. काय हाय कपडे घालायचे, हाय तसं खायचं, श्रवणात जायचं, साधूला बोलायचं, त्याचं ज्ञान घ्यायचं, त्या वेदात रंगायचं, साधूला भेटायचं, ओळीमध्ये जगायचं, बोधाला गिळायचं, अज्ञानाला जाळायचं, स्वरूपाला मिळवायचं, मी कोण कळायचं, स्वरूपामध्ये थांबायचं. पैसा लागला का पैसा? इथे आम्हाला चिगुरी, इथे मोठ्या गुरुजींच्या, म्हणून जीवन जगता आलं. सच क्रोध भेद, तिला बघितले तोंड खराब, अरे तुझं प्रारब्ध होतं तर समोर आलं. लोकाला का दोषी ठरवती तू? यांना असं केलं, त्यांना टट्टा केलं, त्यांना टट्टा केलं. तुझे कर्म तुझ्या समोर आले, तू कर्म खराब केले, तुझ्या समोर प्रारब्ध खराब आलं. आता तरी नीट हो, नीट हो. आता दुसऱ्याला दोष देण्याचा अर्थ नसतो. भगवंत प्रारब्ध देतो, तुझ्या समोर ते आणतो, ते तुला भोगायला लावतो, आणि ते तू भोगतीसच. म्हणून लोकाला मध्ये घ्यायचं नाही, लोकाच्या लावानं टाळ्या वाजून भजन करायचं नाही. मग तर किती घाण होते आता तुम्ही. यांच्यामुळे झालं असं झालं आणि टट्ट झालं. अरे सगळं सारणं बाजूला, हे एकदम आपल्या जीवनाचं परिवर्तन आहे. हे संसार सारणं, देहभाव मारणं, आणि अज्ञानाला बंद करणं, आणि भगवंताला स्मरण करून त्याचं जाणीव करणं, त्याचा बोधास करणं, त्याची ओळख करणं, त्याचा
भाव तयार करणं, त्याच्याशी बुद्धीनं आलिंगन देणं, त्याच्या स्वरूपामध्ये रंगून जाणं, त्याचं ज्ञान घेणं आणि उत्तम होणं, हे करणं. आता संसाराच्या घाणीत लोळतीस गाढवासारखी, उकंड्यावर लोळत गाढव आणि तू या उकंड्यात लोळती. संसार नाही का लोळायसारखा घाणीत? कोण देत सुख? तुम्हाला कोण जवळ घेत? तुमच्या कष्टाचे कोण करत परिसीमा? कोणीच करत नाही. संसारात फक्त कष्ट द्यावं लागते आणि स्वार्थ पाहतात तुमच्यामध्ये. तुम्ही जर 4 दिवस का स्वयंपाक करू नका, तुम्हाला कोण हसून बोलतं का? अहो, ताट वाढायला 10 मिनिटं ते माणूस डोकं सरकत त्याचं, पण ती काम करायला तिला काही दुखत असेल, तिची तब्येत ठीक नसेल, त्याचा विचार करता माणूस. म्हणून संसार थोडा बाजूला चालायचा आणि भगवंताला प्रेम करायचं, संताला शरण जायचं आणि अंतःकरणात असलेल्या पांडुरंगाला प्रेमान आलिंगन द्यायचं वृत्तीच्या द्वारे. तेव्हा आपला परमार्थ सफल झाला, वेद पदरात आला, देहाचा वाद झाला, स्वरूपाचा त्या ठिकाणी स्पर्श झाला आणि बुद्धीनं ब्रह्मरस पेला. तेव्हा जीवन जगणं म्हणावं त्याला. मेलं बरं काय विषय? खस फस फस खस. काय संसारात उलटू आलेली चटणी डाळीची, तेच पचवायची सगळी जण अवघड निघत असले नाही आणि आपल्यासाठी जगायचा. अतिकाल परमार्थ संसाराला देणं अति पाप आहे. मग ते काय ते तुम्ही ठरवा, आम्हाला बोलायचं नाही. अति संसारात आपलं आयुष्य घालवायचं नाही, अति देहाला माझं म्हणायचं नाही, अति वृत्तीला संसारात ठेवायचं नाही आणि ओवी मधून बाहेर निघायचं नाही. ब्रह्मज्ञान सोडायचं नाही, आत्मज्ञान हृदयात भरल्याशिवाय जगायचं नाही, संताला शरण गेल्याशिवाय श्वास घ्यायचा नाही आणि ग्रंथाचं चिंतन केल्याशिवाय दिवस काढायचा नाही. हे आम्हाला शिकवले, हे आम्ही केले. तुम्हाला पटलं घ्या, नाही तिकडे कटायचा. आम्हाला देणं घेणं नाही कोणाचं. आम्हाला करायचं काय कोणाशी? आमचा संबंध ईश्वराशी, आमचं प्रेम नामाशी, आमचं ऐक्य स्वरूपाशी, आमचा व्यवहार पांडुरंगाशी. तुमचा व्यवहार टाकलाय, आम्ही तुम्हाला फेकलंय. अज्ञान आम्ही संपवलंय, भगवंताला आम्ही जाणलंय, ऐक्य आम्ही केलंय, स्वरूपात मन आलंय, आमचं जीवन धन्य केले. तुमचं बघा. घराचं देणं ना. गणबाई म्हणतील घाला मनगटावरती येलं टाकली पाल. बोबला म्हणती नामदेवरांची कशी होती एकत्र. हा लावा म्हणते मनगट राहते. आम्ही भक्ती सोडणार नाही आणि आम्ही आमचं जीवन भक्तीमधून बाहेर काढणार नाही, कारण जग चांगलाच नाव ठेवतो ना. वगळ्याला छान म्हणतो उदो गांबाबाई. वाईट नाव किती हो, बहिरंगात किती होते बघा ना. अंतरंगात कुणी आहे का? मी उगा ते व्हिडिओ काढते बघते, आज किती ऐकलं सोडून दे. आपलं तपस्या, आपलं सुरुवातीला ज्ञानेश्वरी चिंतन, आपल्या जीवनाचा सुरुवात काल मस्त व्हायला आणि त्याला कळायलं ही माझ्यासाठी जगती आणि मलाच बघती आणि जगाला मला दान देती, ज्ञान देते माझच. मग ते धावून येत नाही का? येत नाही. आपोआप त्याला यावं लागतात. चाबी खालीच आहे सुनीता. तुम्हा आपण हरिपाठ म्हणतो म्हणा. वर्ग संप्रदायाचा पहिला धर्म हरिपाठ आहे. एक हरी आत्मा, जो एक आहे भगवंत म्हणजे आत्मा. तो व्यापक आहे, तो आत आहे, त्याचं नाव कुठ असते आणि तो व्यापक आहे. ज्ञानानं कळतो आणि श्रवणाने मिळतो. साधूच्या संगतीत स्वरूपाचं दर्शन होतं आणि देहभाव बंद होतो, वृत्तीचं आवरण जातं, जगताचा भाव संपतो, जनार्दन समोर येतो. जगत नाही अवघा, जन नव्हे अवघा जनार्दन. आणि माऊली म्हणले आता विश्वात्मके रे. आता म्हणजे अज्ञान निवृत्तीनंतर, आता म्हणजे संत संगतीनंतर, आता म्हणजे बोध बुद्धीनं घेतल्यानंतर, आता म्हणजे जीवनाचं मंगल झाल्यानंतर, आता म्हणजे सतसंगतीमध्ये साधूचा बोध हृदयामध्ये थांबल्यानंतर, आता भूमिका तयार झाल्या. विश्वात्मके विश्वात असलेल्या देवाला माझं नमन.
येणे वाक्यज्ञ तोषावे. वाणीतला ज्ञानाचा यज्ञ साधकाचं मन आनंदाने प्रसन्न व्हावं तोषावे. तोषो निमजल्यावे पसायदाने. जे खळांची व्यंकटी सांडव. ज्याच्या बुद्धीमध्ये द्वेष क्लेश कष्ट भेद क्रोध पामर भाव ते सांडो. जे खळांची व्यंकटी सांडो. काय मागितलंय? जगासाठी मागितलंय. मागितले की नाही? पुन्हा पुढचं वाक्य सांगा. जे रती म्हणजे बुद्धी. चांगलं कर्म व्हावं, लोकांचं कल्याण व्हावं, त्यांना अज्ञानातून निघावं, त्यांना क्रोधाला सोडावं, त्यांना देवाला झाडावं, त्यांना आत्मभावात जगावं. हे सत्कर्म तू करावं. भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे. तुम्ही कशा आले इथं? अलग अलग ऐका या यवतमाळ या नांदेड जीवांचे एकमेकाशी मैत्री अशी व्हावी. घट्ट प्रेम बांधावं. एकमेकात तोच आहे असं जाणावं. कुठं द्वेष आहे, कुठं क्लेश आहे, कुठं दुर्गंधी आहे, कुठं लोकांमध्ये वाईट भावना आहे. परस्परे भूतांमध्ये असणारा परमात्मा एकच आहे. तो मीच आहे. भूतवादीच आहे, खोटेच आहे, दिसून नाहीतच आहे, तो आहेच आहे. मैत्र जीवांचे दुरितांचे इथे विरजाव. अंधार तिमिर म्हणजे अंधार. अज्ञानाचा अंधार असलेला टक्कर तो जावं. दुरित म्हणजे द्वेष जावं. विश्वस्वधर्म सूर्य पाव. हा ज्ञानाचा सूर्य पाव. विश्वाचा धर्म म्हणजे ज्ञान आहे. जीव हा प्राण म्हणजे परमात्मा आहे. हा धर्म ही त्याची जाणीव. विश्वातला धर्म जो तो परमात्मा जगामध्ये तो एकच आहे, व्यापक आहे. तो तुझ्या आतच आहे, सर्वाच्या आतच आहे. हा धर्म ज्ञानाचा आहे. सधर्म आहे हा. सूर्य पाहो जो जे वांशील तो ते लाहो. जगाची पाहिजे या या ज्ञानेश्वरीकडे या. हरिपाठ सुरू देता. एक हरी आत्मा. हरी तोच आहे, एक तोच आहे, आत्मा तोच आहे, आत तोच आहे, बाहेर तोच आहे, कणात तोच आहे, मनात तोच आहे, चौकडे तोच आहे, तो मीच आहे. एक हरी आत्मा. त्या आत्म्याच हरी रूप आहे. तो आत्माच हरी आहे. अज्ञानाचं हरण करतो. कोण हरी हरण करतो ना तो. त्याचं नाव घेतल्यावर आधी नाही त्याला प्रेम केलं ते तुमचं अज्ञान काढतो. ते तरी कंपनीकडे येतात. पैसे घेतल्यावर माल मिळतो दुकानात. आधी पैसे दिल्यावर. तसं भक्ती नंतर ज्ञान आहे. आधी नाही, बिलकुल नाही. त्या भगवंतानं आणि भक्ताचं जेव्हा प्रेम तयार होतं त्या भगवंताला भक्ताविना करवत नाही आणि भक्ताला भगवंताविना राहत नाही. त्याचं ना पंढरीची वारी. जीवाला तारी, अज्ञानाला मारी, चित्त स्वरूपाला घरी. मग त्या भक्ताला पांडुरंग सगळं दर्शन देतो. स्वतः संतोन पुढे येतो. तुम्ही सांगा 1 तासाला 5 मिनिटं कमी. आम्ही बरोबर टाइमवर आले 7:30ला. मग तुम्ही बघितलं का ओवी? सांगा वाचली का ओवी? अजून 2 घंटे होईल नाही पण तसं जातात. मग रात्री दिवशी काढली गप्पा मारून त्यांची पाया पडली गप्पा मारायचं काही कंपडत नाही की खाट 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 येतं. ते माहित नाही कसं येतं पण येत. आतापर्यंतची अनुभूती आहे. गुरुची कृपा आहे. साक्षात हरिकृपा, अति हरिकृपा, अति गुरुकृपा, अत्यंतकरण कृपा आहे. खोटं का बोलू? संसाराचा अभिमान नसावा पण परमात्म्याचा अभिमान असावा. त्या नाश्त्या पदार्थाला नाचत तर मी हसतात मला हे माते जाते. तीच कृपा करा काय आता 2 तास वडे काय आहे हो. अजून काय आम्हाला पण वाचले की कॉलेज काका आम्ही तुमचं काहीच करत नाही. लालो
हे दगडाचे मारायचे मांडीला, हे दिशाचे, हे दगडाचे श्रवण करा, चिंतन करा, अनुवाद करा, ही सेवा आहे. बाप पुन्हा विचारच नाही. आता लक्ष्मी पुढच्या महिन्यात लक्ष्मी झाल्या, दुसऱ्या दिवशी म्हणायचे लवकर या का नाही, या आम्ही जायचो गुरुवार. मधी बसायचे गोल, आमच्या मुली आम्हाला गोल बसवायची आणि हातात काम देतो काय म्हणते प्लेटां माती दगड, आणि लक्ष्मीचा डबा फराळाचा घेऊन यायचे, मोठा डबा साधा करा ठेवला आहे तेव्हा वाटा, आम्हाला हातात फराळाचं लक्ष्मीचं खाऊ घालायची, हा खा, आणि मध्ये बसले गणपती बाप्पा आहे आणि आम्ही गोल संपलं की द्यायचे, संपलं की आम्ही गोल मध्ये बसलेले आमच्या मानात गुरु हाय. असा गुरु कोणता हाय का? मान खात होतो. मग आता वाटायचो आपण आम्ही तुमचं काय करत नाही. ईश्वर साक्षात्कार होतो. उदार अंतःकरण, प्रेमळ अंतःकरण, कृपेचं अंतःकरण, दयाळू अंतःकरण, ते अंतःकरण देण्यासाठी पात्र, घेणारं अंतःकरण वेगळं, देणारं अंतःकरण वेगळं. आमचे गुरुजी, आमचे महात्मे, आमचे काका घरी गेलं तर खा, घरी जा, पाठ संपला, दर्शन घेतलं डोक्यावर, कारण ते पाय गुडघ्यावर मांडी घातली, मांडी काढत नव्हते, पायाचं बोट दाखवत दर्शन होत होतं पायाचा, मला कधीच नाही. मांडीवर डोकं ठेवायचं, घरी चाल, घरी नेऊन द्यायचे. मग हे त्यांचं प्रेम त्यांच्या हाताचं खाल्लेलं कसं वाया जाईल? म्हणून उदार अंतःकरणामध्ये देणं असतं आणि अपवित्र अंतःकरणातून घेणं असतं. मग ते देवाचा देव असू दे, ब्रह्मदेवाचा बाप असू दे, आम्ही त्याला सोडत नाही, नाही सोडत. खरंच संप्रदाय आमच्या गुरुजींचा आहे, पवित्र व्यासपीठ आहे आमचं, आमच्या वेद आहे, आमचा परब्रह्म एवढा त्या व्यासपीठावर. ती शक्ती जगतातली, मुक्ती ज्ञानाची, भक्ती हृदयाची, प्रतिती परमात्म्याची, ओळख आहे त्या ईश्वराची आणि भेट आहे सुखाची. पण आम्ही कुणाला किंमत द्यायला रिकामी नाहीत. नाही, दाखव वैराग्य, दाखव ज्ञान, दाखव धन, मग तुला आम्ही चांगलं म्हणू, नाही तर नाही. देवाचा देव एखादी येऊ दे, आम्ही म्हणतो आता असं आहे का तुझ्यापाशी, तर तुला चांगलं म्हणतो. तर शिकवलंच ते आम्हाला, हेच शिकलो आम्ही. ज्या ठिकाणी वैराग्य आहे, ज्या ठिकाणी ज्ञान आहे, ज्या ठिकाणी उदारपणे, ज्या ठिकाणी जीवाचा उद्धार करण्याची तगमग आहे, त्याला प्राणातून नमस्कार करा, त्याला चित्तात धरा, आणि ज्याला धनाचा व्यापार आहे त्याला दूर करा. हम नाही म्हणतो, मानतेच नाही, कभी भी नाही, कधीच नाही. कारण त्याची जिथे स्थिती ते सांगतायत, ब्रह्मज्ञान आत्मकोण सगळं देतात, देवाण काढून घेतात, जीवाला कल्याण करतात, स्वरूपाची भेट घेऊन देतात, देहभाव संपवतात, वैराग्य आत भरतात आणि जीवाला आत्मदर्शन करतात. त्याला आम्ही आमचं म्हणतो आणि त्याला स्वीकारतो आणि त्याच्यापाशी आम्ही थांबतो, त्याला साष्टांग नमन करतो. बाकीच्याला नाही आणि कधीच चुकणार नाही, आम्ही कधीच नाही. कारण तुमचा संप्रदाय आमचा, आम्ही हेच शिकलो. नतमस्तक कुणावर ठेवावं? साधू पुढे. साधू कोण आहे? जो नम्र आहे, जो जगताच्या उद्धारासाठी आलाय खाली, जो आत्मभाव सहज देतो, जो ओळीचं दर्शन करून देतो, जो त्या हृदयात असलेल्या भगवंताला प्रगट करतो आणि ज्या बुद्धीला ब्रह्मभावात नेतो, त्याला आम्ही साधू म्हणतो. तर आम्ही साधू म्हणतो. बाकीच्या तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, आम्हाला तोंड खराब करायचं नाही. आम्ही काम खराब करा, खरे खोटे, पण साध्यापर्यंत वृत्तीला नेतो आणि साधना श्रवणाची देतो, महावाक्याचं ज्ञान हृदयात भरभरून टाकतो, पेरतो आणि जीवाला ब्रह्मरसात नेतो, ब्रह्मभाव तयार करून देतो आणि आत्मानंद त्याच्या पदरात टाकतो. त्याला आम्ही शरण जातो, इतरांना नाही. गाऊन जायचं वटवट गायकाची गायकून झाला आमचा का पुढीवर 10 नंतर 11 की नाही, पुढे 10 नंतर 9 काय शिकायचं, 10 नंतर 11. आम्ही 10 नंतर 1 यायला रिकामी नाही.
म्हणून तो विचार आमचा नाही. आमचं धन आमच्या महात्म्याचं, आमचं ज्ञान वेदाचं, आमचं भान परमेश्वराचं आणि आमची स्थिती आत्मस्वरूपाची. आम्हाला प्रसिद्धी पांडुरंगाची, आम्हाला ओळख स्वरूपाची, आम्हाला संगती संताची, आम्हाला ओढ भक्तीची, आम्हाला वेड ज्ञानाचं, आम्हाला सवड परमार्थाची. हे आम्हाला संतांनी शिकवले, बाकी आम्हाला माहित नाही. कशासाठी हो हे शब्द वापरले? त्या शब्दाचा भाव कसा तयार करायचा आणि देहाचा अभाव कसा तयार करायचा आणि बुद्धीला भगवंताकडे कसं न्यायचं, ह्याचं नाव श्रवण भक्ती. सांगून काय बोलले? देहाचा अभाव कसा तयार करायचा? आमच्या कसं नाही बोलायचं. 15 अध्यायाच्या 244 ओवीतून ज्ञानोपरायांना असलं काही पण मध्ये सर्व मेडिकल मध्ये असं करतेस का? लॅपटॉप असं करते दोन लॅपटॉप भाव कसा टाकायचा? ओवीमध्ये त्या ज्ञानोपरायांना काय द्यायचं जगाला? त्या शब्दामधून या बुद्धीने काय वेचायचं? हे शब्दाचे भाव कसे तयार करायचे? हे शब्द का वापरले? हे शब्दाचा मध्ये अर्थ काय? आपल्यामध्ये काय नाही ते दिलं आणि ते बुद्धीने घेतलं, त्याला म्हणायचं आत्मचिंतन. आपल्यामध्ये काय नाही दिलं आणि त्या बुद्धीने घेतलं, त्याला आत्मचिंतन. हा, किती सूक्ष्म आहे बुद्धीचा विस्तार. इथं मी ओवी आपण वाचतो, तर आपण वाचू आणि नंतर बोलू पुढचा. ओवी नंबर 244. देखता आहे आवडे, घेऊ जाय जे तरी नातोडे, जैसा टिकू की जे माकडे जळा माझे, जैसा टिकू की जे माकडे जळा माझे. पाण्यावर असे तरंग काठीने केलं किंवा हाताने केलं, तो आकार राहतो का? तसा संसार वृक्ष आहे म्हणताना राहतो का? म्हणून टिकू की जे माकडे जळा माझे. पाण्यावर हाताने आकार केला माकड्याने, आकार राहिला का? करताना संपतो. तसा हा संसार वृक्ष खराय का? करता येतो का? दिसून सत्य आहे का? टिकू करे माकडे जळा माझे. शब्दाला बुद्धीने अवलोकन करते आणि त्या बोधाला धारण करते, तर ओवी तुम्हाला प्रस्ताव देते. आत्मस्थिती प्रगट होती, देहबुद्धी निघून जाते आणि संतांची कृपा सहज होती. बडबड करू नका. कृपा भगवंताचा स्पर्श झाला ही संत कृपा. आयुष्याचा काळ परमार्थात गेला ही संत कृपा. मी कोण कळालं ही संत कृपा. मन भगवंताकडे वळलं ही संत कृपा. आत्मानुभव भोगला ही सिद्धता. खूप चिंतन छान आहे वर्ग. हे आवडे, घेऊ जायचे तरी नातुडे, जैसा टिकू की जे माकडे जळा माझी. हे संसार वृक्ष घ्यायला हातात येत नाही, पाहायला गेला खरा नाही. घ्यायला गेला हातात येत नाही, खरा नाही. पाहायला गेला ते टिकत नाही, नाशाकडे चालला. तसं माकड पाण्यावर आकार करतो. टिकू की जे माकडे जळा माझे. पाण्यावर आकार केला, पाण्यावर आकार राहिला का पाण्याचा? तसा संसार वृक्ष खरा आहे का? राहतो का स्थिर? काय बोलले भगवंत? विचार करा. आणि मन तरी करते का बुद्धी? आणि बाई बुद्धी मी पारायण करायला कशाला सांगते डुरडुर तुझी? काय कळत कळत ना तर मोक्ष कुठे? आणि किती अभिमान असतो त्या बायांना, किती अभिमान नाही त्या गोष्टीचा. काय ते एक एक ओळीचं वर्म जाणं, एक एक बोधामध्ये मन आणा. मी कोण हे प्रत्यक्ष अनुभव घ्या. शब्दाला बघितलं की गुरुर 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 काय आणि केवढा अभिमान आहे. मग वाटतं बरं माकडं नाही, संसार माकड्यापेक्षा बरं माकडा. ते काहीच करत नाही, ते काहीतरी बघायले, शब्दाला बघायले. भगवंताला कुठे बघितल्या बायकांना? बघितलं भगवंताला? बघताच नाही बघता येत आणि कबूल करत नाही ती माकडं. नाही अभिमान, मला काही कळत नाही हे पण म्हणता येत नाही. कसं लाज जाते, इज्जत जाते यांच्या, आबरू जाते यांची. तेवढा अभिमान आहे बुद्धीचा देहाचा. मला कळत नाही म्हणा की उलट चांगलंय. आपला अधिकार आपण अवलोकन केला आणि त्याला जाणण्याचा प्रयत्न केला. मला ओवी कळाली नाही, देवा कळवून तरी दे. आता तरी तुझी ओवी कळू दे ना. देव पडायच्या आत तुला तुझं मन तुझ्याकडे जाऊ दे, तुझं ऐक्य भोगू दे. ती म्हणती मला कळतच. त्या म्हणतात बिन बोलले की आम्हाला सगळं आलं. काय आलं ग? काहीच कळत नाही. माती कळत का काही? तोंड बंद केले की त्या म्हणतात सगळं झाकलं. बरं झालं माय नाटकी सगळी.
बुद्धी फाटकीन तू नाटकी. दुसरं काय तर मला असं बेटा, मी 1 घंटा देवाला देते, मी आत्मचिंतन करते, ओवीकडे पाहते, तर ओवीचं ज्ञान आत नाही आणि देहभाव जात नाही. ऐका, ओवीचं ज्ञान आत नाही, देहभाव जात नाही. काय करू माऊली? ज्ञानोबा, तुझ्या सोबत येऊ का? तुझ्या समाधी सोबत येऊ? तुझ्या अभ्यांगणात राहू? तुझा बोध घेऊ? काय करू? आहे का तग? मग आहे काहीतरी? येईल तेव्हा काही डोळ्यात पाणी का उदास मन? अन्न गोड लागून अन्न खायचं, झोपायचं, खायचं, डुडू करायचं, लगर हास्य बघायचं. काय किती घाण! सोडून द्यायचं हे सगळं खोटं. आपल्या आपल्या महिमेत, आपल्या तपस्येत, आपल्या चिंतनात समाधी लागावी. तुम्ही काजू खावायला मध्ये लक्ष होतं त्या काजूकडे. मला बघ वाटत मला ते जमतच नाही त्या टाइम मध्ये. मग का चुका मला खा म्हणत तुम्ही आता उचला म्हणते. कारण त्या स्थितीमध्ये अवलोकन आमचा अंतर्मुख असतं. मन बेभान असते, खाण्यातून पिण्याचं असतं काहीच. तर रोज सकाळी 6ला अभ्यास असतो आमचा, 5:30-6. हा शांत असतं, हे भूत झोपल्या सगळे. आणि तेव्हा त्यात अवलोकन करायचं. ओवीचं ज्ञान, ओवीचे शब्द आणि शब्दाचा भाव आणि भगवंताचा जे काय जगासाठी दिलेलं ईश्वरानं. माऊली स्वरूप घेऊन आले कृष्ण परमात्मा. आले का? विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. भगवंताने जीवासाठी, उद्धारासाठी ओवी मध्ये बसले आणि ओवी कळून द्यायला पण तेच आले. अजून काय करावं त्यानं? अवतार गुण लिहून ठेवलं, सांगायला तेच आले आणि त्यांचं दर्शन नाही. आणि ओवी कळत नाही. आणि त्या बाईने मला संसार कळत नाही. मला त्या बाईने एखाद्या कळतं का नाही? चमचा, वाटी, कडची तिरळा खात होत्या त्या बायका अशा अशा अशा. ते उघडा करून राहिली मला मर इकडे. त्याला बघायचं खरं कट आहे का? तुझं खरकड काढ ना, चिपडी आहे. चवळ अमर या चवळ त्या हाताखाली पाण्याखाली हात नासायले तरी कळत किती स्वच्छता करावी, किती संसाराला जीव लावावा. सुनाने म्हणून असं बोरकट वाया गेले वाया. आपला वेळ, आपलं मन, आपलं ध्यान, आत्मध्यान. वेळ भेटला की ज्ञानेश्वरी, वेळ भेटला की चिंतन, वेळ भेटला रेकॉर्डिंग. हे करते का? कडचे धुवायचे आणि चमचे धुवायचे. अंतकरण कोण धुवून? त्यांचं अंतकरण धुवून कोण धुवायले? किती घाण वागणं शिटकलेल्या संसाराला. पुन्हा ताटल्या पुसा, भगुनी पुसा, टोपलं टोपलं भांडी घासतात, कपड्याला पुसतात. ते फिस लागलं त्यांच्या मनामध्ये भूत त्या संसाराचं. आम्ही भांडी पुसतो मला म्हणते. वेळ किती वाया घातलाय ना, मातीत घातला. वाटत नाही येतो प्राण कुडीतला काढून नेतो. तेव्हा मन भांडी पुसते म्हणून टाइम राहते तेव्हा राहते. एकाग्र मन, इकडे व्यवहार चालू, इकडे चिंतन चालू, इकडे कर्म चालू, इकडे देहभाव बंद. त्याला म्हणतात संसार करणं. देहावर न राहता संसार करा, त्याला म्हणते व्यवहार. एका पिसत असत, हे करू का ते करू, ते करू का. संसार कुठं केला, कुठं फेकला कळू नये. तिथं त्याच्यातच मरतात त्या दिवसभर. आणि मग जेवायचं पोळीचे पानं उलट जेवणसार गिळायचं. मग ते मा एवढ्या गरीपणे रंगभंगू सांडीपणे विजुही न पुरे होणे आवासही जेणे पाडे कोणे जाणे या. बघा, तरंग भंग सांडीपणे. तरंग उगवतो, नाश होतो. तरंग भंग सांडी पडे. आधी तरंग होतो, पुन्हा तो बंद होतो, पुन्हा तरंग होतो, तो पुन्हा नष्ट होतो. ऐका, तरंग भंगू सांडी पणे. तरंगाचे तुटणे, उत्पन्न होणे, मावळणे, त्याच कार्य त्या तरंगाचं. विजुही न पुरे होणे. आकाशात वीज चमकली का क्षणामध्ये दिसून जाते. तसा संसार क्षणात क्षणभरच आहे. आधी नाही, पुन्हाही नाही, दिसताना नाही.
तरंग पहिल्यांदा, पुन्हा वीज दुसऱ्यांदा. कसे उदाहरण दिले बघा ना. आणि तरंगात दिलं, ते नाही कळलं, विजेचं दिलं. ऐका. विजूही न पुरे होणे, आभासही तेने पाणे. आभासही तेने पाणे. हे दिसणं आभासी काही खोटे. दिसतो तरंग राहतो का? दिसताना आहे का? कारण चाललाय तो. दिसता क्षणी नाश आहे त्याचा. सांगा, तरंगाचं घेऊ, जाऊ दे, वीस मला दिसत नाही, तो सोडून द्या बा. पण तरंग पाहतात की नाही? तरंग पाहता पाहता कसा नाश होतो, नवीन कसा होतो, कळतो? सांगा, कळतो का? तरंग दिसता संपवतो, नवीन होतो, पुन्हा संपवतो, पुन्हा होतो. तसा संसार वृक्ष दिसताना पण खरा नाही, दिसण्याच्या पुढे सत्ता नाही, नंतर तो राहत नाही. तिन्ही कार्य जगताला संसार वृक्षाला जागा नाही, म्हणून त्याला तो खरं म्हणायचं नाही. उदाहरण खूपच असं सुंदर आहे. टकाटक तरंग होतो, भंग होतो, नाश होतो. तसा संसार वृक्ष दिसतो, नाश होतो. ह्याच्यात तुम्ही सांगते काय आवडे? खरं पवित्र नाही, अंतकरण पवित्र नाही, कळण्याची क्षमता नाही, साधूची संगत नाही, बोधाचा अमृत नाही, वेदाची शक्ती नाही, हृदयाची भक्ती नाही, ओवी कळत नाही. याला एवढे कारण नाही का? कारण कशी कळत नाही ओवी? तेवढी भक्ती कर ना, तेवढं अंतकरण पवित्र करणं. भांडी पुसण्यापेक्षा हे पुसना. एवढ्या रताळ्या बाया पुसतात भांडी, मरायचं का शब्द वाट्या चमच्यामध्ये? ती घाणेरडा सभा. ती बाई हापच्या खाली मोटर खाली ठेवून द्यायचं टोपलं. मोटर पाण्याचे बद सांगतात ते ठेवायचं मोटर खाली भांडे. 2 घंटे कोण आणायची मध्ये? फालतू वेळ आपल्याला जमत नाही. नाही नाही नाही, कारण आम्ही असं वागलोच नाही. घाणेरड तुझ्या वट्ट्याला, त्या घराला, त्या भांड्याला देवाला कधी लागतो. 50 गेले मातीत, आणि आता आली मरता इकडं, तरी भांडी. किती विचित्र घाण वागणे. म्हणजे किती त्यांचा. पण हे भांड किती घाण आहे. ह्या भांड्यामध्ये किती अज्ञान आहे. त्याला पुसताच येत नाही म्हणते ती. मग नाही संसार नाचते थाय. संसार नाचवतो यांना, आणि या नाचत्यात ते आम्हाला दिसतो. म्हणजे व्यर्थ घालता सगळं. कुणासाठी जगता? कोण तुमचं आहे? कुणीही नाही. नशा संपूर्ण संसाराची. मग तुम्हाला दिशा कळते. तुझ्यासोबत कोण थांबते बघते पण नाही बेटा. अंतरात पडल्यावर श्रवण, आपलं अध्ययन, आणि मग आपल्या आत्मचिंतनात राहायचं. हे आपण करायचं. हा देह, ही बुद्धी आणि अंतःकरण भगवंतासाठी खर्च करायचं. आपण इकडे व्यर्थ, तिचं कसं झालं आणि कसं करायला, फोन लावायली, इकडे मरणं नुसती बघाल तू. ती कुठे जाते मला हे सांगायचं. मला बाकीचं काही सांगायचं नाही, मला फालतू बोलायचं नाही. जे दिसतं ते बोलते. त्याचं कारण एक आहे, उजळला आणि मावळला मध्ये सगळा काळ त्या संसाराला. हे आम्हाला खपत नाही. आम्ही असं केलंच नाही, पण पटत नाही. आम्ही केलं असं तर म्हटलं असतं माझ्या छान आहे. आम्ही म्हणतो गाणे काय म्हणून द्यायचं ग? त्या खोट्या पदार्थासाठी आयुष्य का घालायचं? सांगा ना. हा, तितकं मदत करायचं. कसले टाकाटाक घर तुमचे छान, नसलं घाण तरी पोसायचं पुन्हा. काय ते नाही, विचित्र वागणे बायकांचे. ऐका आता. आभास देणे वाढे, होणे जाणेगा, होणे आणि जाणे आभास आहे. दिसणं हा आभास आहे, जाणं बी आभास आहे. तो एकच खास आहे. दिसणं आणि जाणं आभास आहे, आणि तो दिसत आहे खास आहे. असं खरंच बुद्धिमान बी असलं ना, ओवी कळत नाही. बुद्धी मंद आणि बुद्धी तीव्र. जैसा ग्रीष्मा शेशीचा वारा, नेली जे समोर की पाठी मोरा, तैसी स्थिती नाही तरुवरा बहुरूपाया. तैसी स्थिती नाही तरुवरा बहुरूपाया. ग्रीष्माचं वारं, ग्रीष्म ऋतूचं वारं पुढे का मागे सांगता येतं का? चौकडच आहे, बघता येतं समोर. ते वारं कुठे
पुढे इकडे तिकडे का माग आहे कळते का? तसा संसार कसा आहे किती कळते का? कसा अवघड आहे. आता ऐका, म्हणून अर्जुना हा वृक्ष कसा आहे कळत नाही, मग त्याचं चिंतन करू नको, त्याचं छेदन कर. आता कसं करू ऐका, आता लय मस्त आहे. एवं आदिना अंतस्थिती, एवं आदिना अंतस्थिती. हा संसार अक्षरा आधी बी नाही, त्याचा अंतही नाही, तो दिसून खरा बी नाही. ह्याचं ओळखलं असा नाश झाला. काय एवं ह्याला ओळखणं, असं असं स्वरूप ओळखून घे. एवं असा येतो. काय शब्दामध्ये पावर असते कौलींच्या मुखातले. एवं हा संसार वृक्ष कसा आहे बेटा ऐक. आदिना अंतस्थिती, हे आधी बी नाही, दिसतो तसा नाही, आणि हे शेवट राहतही नाही. अंतस्थिती राहत नाही ना, सनाश होतो ना, बाद होतो ना, हा दिसून नाही ना. एवढं तरी कळालं, काही सगळं काही मिळालं. आता यांना किती भेटायला बस बस पण किंमत वाटत नाही. वाणी थांबवत नाही. ह्याला भेटू नये, त्यांना ऐका न मिळू दे तर सतत घ्या. ना अंतस्थिती ना रूपे यासे आधी, त्याला रूप पण नाही केले. हा दिसून खरा नाही, त्याला आधी बी नाही, त्याला अंत बी नाही, मध्ये दिसतो खरा नाही, ह्याला रूपही नाही. मग ह्याला आहे कसं म्हणतोस? या संसार वृक्षाला जगताला देहाला खरं कसं म्हणतोस? त्याला आहे का म्हणतोस, आणि त्याला माझं का म्हणतोस? 3 प्रश्न आहेत बेटा. त्या 15 अध्यायामध्ये एवढे मला माहित होतं बाप्पा, कधी अवलोकन नाही झाला. खूप वेदाचं अमृत भरलेले, हे कळत नव्हतं. पण आता उकलायलं. आता चिंता नाही, आता चिंता नाही, आता नाही चिंता. चिंता ही पळाली गोकुळा बाहेर नाही पा. आता ऐका, एवं आदिना अंतस्थिती ना रूप हेयासी अति, आता कायसी कुंथा कुंती उन्मळणी गा. आता काय चिंता करतोय? जाऊन थोडं उपटून टाकायचं. कुंथा कुंती काय विचार करतो? हा संसार अक्षर मला उपटून टाकायचा, काय विचार करतो आता? हे नाहीच ना, निश्चय कर. आणि ह्याला उपटून टाकायला काय करायचं सांगतो तुला. काय बोलले? जेव्हा हे बुद्धीला अवलोकन करता येतं तर त्या म्हणाला भगवत दर्शन होतं. तोपर्यंत नाही. बुद्धीला मुळीच अवलोकनच नाही, हृदयाला त्या आत्म्याची जाणीवच नाही, आणि देह बंदच नाही, तर तुमच्या जगण्याला अर्थच नाही. म्हणून भांडी पुसायची नाही. आता मरणांत प्रेमच्या तुटक्या भांड्याला करायचे नाही, त्या भिंतीला त्या परशाला प्रेम दिसतंय आम्हाला. काय 1-2 घंट्यात करून फेकायचं, निवांत राहायचं. दिवसभर तिकडच का? काय आयुष्य बरोबर करायचं आपलं सांगा? आयुष्य बरोबर हेच कळत नाही. ज्ञानासाठी नव्हता थावला किरटी, तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खंडे निगा. शब्द वाचले तर फक्त पण सांगते, शब्द सोपे नाही. हे उभी सोपी नसती, पण माऊली जेव्हा पत्र तुमच्या ज्ञान देती ती सहज उकलती, आपल्या हाताने नाही उकलत. ऐका, आपल्या ज्ञानासाठी नव्हता थावला किरीटी. तुझ्या अज्ञानामुळे हे बरं तुला संसार असं दिसतो, तुला खरं वाटतं. पण जेव्हा तुला स्वरूप तुला ओळखालं, हा वृक्ष राहायचे हे कळतं, मग भानगड जाते हिची. ह्याचा क्रोध नाही, ह्याचा बदल हे नाही, हेच कळालं तर मन मला मिळालं. हे नाही हेच तुला कळावं, हेच तुला कळणं महत्वाचे. ह्याला आहे म्हणणं हे भ्रमाचे, ह्याच्याकडे बुद्धीला जाणं हे विकाराचे, आणि ह्याचा वाद करणं हे तुझ्या जगण्याचं सार्थक आहे. संसार वृक्ष हा दिसून नाहीये हेच तुला कळून दे. त्याचं अस्तित्व नाहीये, सगळा मी आहे. कुठे वृक्ष आहे? कोणची फांदी आहे? कोणचा गुण आहे? कोणता लोक आहे? कोणतं मनुष्य आहे? कोणतं कर्म आहे? सब कुछ झूठ आहे, अजातवाद. काय चिंता नाही. कोणची फांदी नाही, कोणचा गुण आहे, कोणची मधली, कोणती वरची? फांदीच नाही. वृक्ष नाही तर कुठली फांदी? अज्ञानामुळे संसार वृक्ष आहे. अज्ञानामुळे माझ्याकडे तुझा कक्ष आहे ज्ञानाचा.
किती छान बोलले. ऐका, आपली अज्ञानासाठी नव्हता थांबला किरीटी. आपल्या अज्ञानासाठी हा संसार असं तू मानलास, हा मूळच नाहीये. तुझं अज्ञान महत्वाच दिसायलाय, पण जेव्हा तुझं अज्ञान संपलं तेव्हा तुला संसार वृक्ष नाहीचा निश्चय झालाय. तू बलवान अज्ञानाने संसार वृक्षाला केलंस. वृक्ष बलवान झाला ना आहे म्हणून, तू ती दृढ झाली ना. आहे मी कुठं कळायला, आहे माझा भाव आहे. तू नाही आहे केलं आणि संसार वृक्षाला मन दिलं आणि खोट्यामध्ये तुझं मन थांबलं, ही तुझी चूक झाली. तू बलवान केलं संसार वृक्षाला, केलं नाही का? दृढ भाव केलं नाही. बुद्धी बलवान झाली कुणाला? जगताला ओळखायला. पण आहेपणा त्या जगताला मायने दिला, तो आहेपणा माझा आहे. जर मी आहे म्हणल्यावर जगत नाहीच आहे, पण जगत आहे म्हणल्यावर मी नाहीच आहे. पांडुरंग पांडुरंग विलक्षण आहे. खूपच अति विलक्षण अस्तित्व हे माझे. मग ते घेतलं जगतानं, दिलं मायेनं, तुला कळलं भ्रमानं, तुझं मन गेलं जगताकडं भेदानं. तू जाणलं नाहीस मला ओवीनं, म्हणून तुझं बलवान झालं संसार वृक्ष हा तुझ्या बुद्धीमधल्या ज्ञानानं. हे कळायला पाहिजे. एवढं या ओवीत बोट फिरवलं आली घरला आणि गेली दारला. बाजार नाही जमत आपल्याला. खोटं बोलते का मी? श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आपण पारायण करतो तर 1 महिना करा, रोज 300 वेळा शांत. मग ती जी प्रेम भक्ती तयार होती, ओवीला मग आपल्या हृदयात घेता येतं, त्याचा भाव बुद्धीला जाणता येतो. आणि तेव्हा बुद्धीमध्ये ओवीचा भाव गेला, ब्रह्मभाव जागा होतो आणि ते भाव निघून जाते. ओवीचं फल आहे. भर भर तर ओवी कळते का? कळत नसती. आणि या बाय ऐकतात का आपलं? बाबा अर्धांड बाय ऐकत आपलं. त्यांना किती ज्ञानासाठी नव्हता थांबला किरीटी, तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडे निघा. आत्मज्ञानाच्या लोटीत खांडे निघा. तू आत्मज्ञान रूपी शस्त्रानं, खडगानं, तलवारीनं हे भवसागर संसार वृक्षाला चिंदून कापून टाक. ह्याला फक्त आत्मज्ञानाचं चिंतनच त्या संसार वृक्षाला कापून टाकण्यासारखं आहे. ह्याला कोणतंच साधना करायची नाही. त्या संसार वृक्षाला कापून टाकण्यासाठी ज्ञानाचं शस्त्र वापर आणि ज्ञानाच्या शस्त्रानं, आत्मज्ञानाच्या शक्तीनं हा संसार वृक्ष कापून फेकून दे. दुसरा उपाय नाही. काय सांगितले माऊलीनं बघा. हा संसार वृक्ष कापण्यासाठी ज्ञानाचं शस्त्र सुरती कटकन आणि त्याने कापून त्या संसार वृक्षाचं छेदन कर. आणि हे सांगायचंय माऊलीला. जिथे बी असेल माऊली तर किती खुश असते. माझं मनोगत जगाला कळायला, माझं मनोगत ओवीतून मिळालं, माझा जीव धन्य झाला, तो माझ्याकडे आला. त्यानं बरं आहे. आनंद आनंद. आणि कळायला दुःख होते. जर मायला ओळखीत नसेल तर माय म्हणते माय उगाच जन्म दिला म्हणतो की नाही. एका टप्प्यामध्ये मन म्हणतात पैसा दिलमध्ये लग मायला ढोर बाजार. आत्मज्ञान स्वरूपी खडक आत्मज्ञानाच्या शस्त्रानं या हे संसार वृक्षाचे छेदन करून कापून टाक. वाचवणी ज्ञाने विनयते. ऐका खूप सुंदर व्हायचा. वाचवणी ज्ञाने विनयते उपाय. बोलू नका पुष्पताई. करीशी जितू ते ज्ञाने विनयते. अजून एक ज्ञान सोडून जर भिन्न काही केलंस तर तुझा उद्धार नाही. तू तरणार नाहीस. हे कर्म, हे धर्म, हे बाकीचं सोडून दे. खटपट मला जाण, मला मान, माझं ज्ञान हे प्राप्त कर. वाचणी ज्ञाने विन एके उपाय करीसी अनेके. मी शिकत होते साधना, रोज भक्ती, भक्ती प्रभाकर, अमृतानुभव. तिची आमची बैठक अभ्यास चालू असायचा. मग माहिती यायची आणि आई म्हणलं अगं छाया काय अक्का काय धरलंस? काय करायचं काय बस काय करली अक्का आमचं 12 म्हणजे मासे नाही काय ते धर की बाबण्याचं. तुम्ही नका मला द्यायला काय बशी
तुला मी देते. नका द्यायला काय ना धरू कशाला ग. तिने मला बोळवण नवार साडी दिली, सगळं करून दिलं. मला गेल्यावर आता हे कर म्हणते त्या बायला दे. पण कर म्हणे. मग तिला म्हणते वेळा बोली घरला. आता इतकं महाग लागल्या की मला आवडत नव्हतं. म्हणे माझ्याकडून घेऊन जा पण कर मारा आता. मग घेऊन गेली, तिला बोळवून दिली. सोन्याची 4-5 मणी दिली मला. तिला ती म्हणे गळ्यात घालायला, ती गरीबाची. हा पोती होती लहान, गरीबाची लेकर होते. लादणी थांबायची. त्याला लादणीला भाडं 20 रुपये. ही लादणी गेली आमची माय. कोण आहे? ब्राह्मण. अण्णा सांगत नाही तुम्हाला, सगळ्या जगाला काय सांग. म्हणली हो का, आता मी जाते, माझ्या रेखीसोबत तुम्हाला अंतराला देते. बघा इमान. तुला काय करायचं मला? नाही तुला काय कळत नाही. तिला व्रताला बोलली म्हणजे गरीबाच्या बाईला, आणि त्याला सोन्याची म्हणे देते तुला. तिने दिले आणि मी तिला दिले. धरायचं, जीवाला धरायचं, स्वरूपाला धरायचं, हे आमचं व्रत आहे. बस अगं नाही ग, काहीतरी करावं म्हणजे कर्म. तुझं माहित नव्हतं ना बेटा. मग मागून म्हणत नव्हतं मी वय वाचून दाखवते, ते ऐकतेच. तिने ऐकली सगळं मी वाचलं. या नाही ऐसे बोली जे काही, तेही साचच पाही एके परी, तेही साचच पाही एके परी. हे खरं नाहीये. त्याचा अंत ज्ञानाशिवाय होत नाहीये. आणि तू ज्ञानशास्त्र खडक त्याच्या तुला माझी प्राप्ती नाहीये. काय शब्द अंत या नाही. संसार वृक्ष अंत नाही, सुरुवात होतो, पुन्हा प्रगट होतो, पुन्हा नाश होतो. पण ह्याचा अंत ज्ञानाच्या शस्त्रानं खडगानं होतो. आणि तुझी बुद्धी मला प्राप्त होती, तुझं माझं ऐक्य होतं, तू रूपाकडे येतो, आणि तुला स्वरूपाची जाणीव होते अर्जुना. म्हणून ज्ञान खडगानं हा संसार वृक्षाचा नाश कर, त्याला कापून टाक. दुसरा उपाय नाही. ज्ञानेके उपाय तरी ऐका ती गोळी झाली बरं का बोलायची. अली गेलं मी बोलून पप्पा ऐका या उठलेल्या या बोलले की लोक करा होतं माणूस. आता ऐका उपाय करी तुके तीही गुंपुणी अधिके रुखी. ज्ञानाला सोडून उपाय केले, स्नाना कर्म भक्ती गंगा डबके तू अजून कोणत्या असेल. उपाय करीसी अनिके तीही गुंफीसे अधिके रुखी. तू आधी गुंतत असेल, हा संसार वृक्षामध्ये अडकलं जाशील, जन्मशील मरशील, कर्म करशील, भोगाला पुन्हा परत येशील. म्हणून ज्ञानाशिवाय दुसरं काही करू नको. आणि संसार वृक्षामध्ये अजून गुंफशील, जन्मशील मरशील, कर्म करशील, तिथं फसशील, करता बनशील, आणि पाप पुण्याचं खातं उघडून पुन्हा वापस येशील. म्हणून रुखी ये, त्या वृक्षामध्ये अडकू नको, कर्मामध्ये धरू नको, आणि मला सोडू नको. माझं चिंतन बंद करू नको, आणि मला जाणणं कधीही बंद सोडू नको. आणि आपण त्याला जाणत नाही का बायका. एक सांगू का अजून, आपली बुद्धी, आपलं हृदय, आपली वृत्ती, आपलं मन भगवंताला अर्पण करून संसार करावा, बरोबर करावा. संसार वरवर असावा, परमार्थातून. आपण संसारातून परमार्थ वरवर उभी कळाली तरी चालती, आस्तवन नाही कळालं तरी चालतो. कारण तेवढा पावर नसते पुण्याची, भक्ती नसते हृदयाची, मुक्ती भेटत नसते आयुष्याची. त्यांना जन्माचं मरायचं असतं म्हणून भांडे पुसतात बायका. हा खोट्या संसाराला नाही, तुम्हाला खाऊन तुम्हाला वाळून टाकते. चिंता दिसत नाही पण त्याचे परिणाम दिसतात. दिसतच नाही आहे ना. चिंता त्या ईश्वराला प्राप्तीची. आता चिंतन, आता चिंता नाही, आता चिंतन. बघा मग कसं वाटतं गप्पा गप. तू जर मला प्राप्त केलं नाहीस आणि अनेक उपाय केलेस तर तू माझ्या जवळ येत नाही, तुला मी कळत नाही. मग लोकांतराला जाशील, पाप पुण्य करशील आणि माझ्यापासून दूर होशील. म्हणून ज्ञानी विने उपाय करीसे अनेके. तू उपाय करू नको, ज्ञान सोडू नको. ऐका
मग किती खांदो खांदी या हिंडावे ऊर्ध्वादी म्हणून मूळचा ज्ञान छेदी सम्मक ज्ञाने म्हणून मूळचा ज्ञान छेदी सम्मक ज्ञाने. किती भरायचं वरची फांदी खालची फांदी वरी गेली ऊर्ध्व मूल मदस्याक वस्वस्तम मधली फांदी राहू खालची फांदी. ह्या फांद्या सोडून दे. त्या संसार वृक्षाचं मूळ कापून टाक. आता फांद्या फांद्या फिरू नको. काय भाव आहे खांदो खांदी. आता तो सांगितलं संसार वृक्षात कसा वरची मुळी गेली फांदीवरी मधल्या एकमेकात अडकल्या. हे आपला संसार. आणि पुन्हा खाली गेली. कोणत्या फांदीला कोणते ऋषी कोणत्या फांदीला कोणतं देश कोणची फांदी माझ्याकडे आली. आता सोडून दे. हे संसार वृक्षाचं जे ज्ञान आहे ते मूळ कापून टाक. एवढंच करा. फांद्या बघू नको. किती छान विचारलं. सगळं समजावं. किती छान सांगितलं. की खांदव खांदी या हिंडावे ऊर्ध्वादी. ही फांदी वरी ही फांदी खाली. किती हिंडायचे त्यात. आता ते मुळाकडे चल. ह्या संसार वृक्षाचं मुळात ज्ञान आहे त्याला ज्ञानाने कापून टाक. काय सुंदर उत्तर दिलं. आधी समजावलं पुन्हा उत्तर दिलं. कशी माय माऊली. काय ज्ञानोबा त्या बुद्धीला त्या स्थितीमध्ये नेलं. एवढीच्या माध्यमातून. आता ऐका. एरवी दोराची उरगा डांगा मिळवती पैगा तो बाबाची भारुगा केला होय. दोरीची उरगा. दोरीवर भासलेल्या सर्पाला काठी करायसाठी वनात गेला आणि लाकूड आणायला गेला आणि पुन्हा येऊन साप मारायला राहिला. कशाला करायचं कुठाने असे. त्या दोरीला हातात घे साप निघून जातो. कशाला मारायला काठीकडे येतो. दोरीची वाहुगा. अंधारात पडलेल्या दोरीवर भासलेल्या सर्पाला मारायला काठीसाठी जंगलात गेला. तसे कर्म करतात लोक जंगलात काटे. किती सुंदर आहे. कष्ट करून घेतात मला जेवण. तुला काठी मारायची सर्पाला जंगलात गेला सोय. सर्पच नाही काठी कसा जगतच नाही. प्रेम कशाला जगत हवं. काय सुंदर आहे. त्या चिंतनात मन गेलं राम झालं. राम नाही संसार करणारा मन हा राम. चिंतन करणारं मन राम. म्हणून तर बायका म्हणतात राम राम. ऐका ऐका आता. एरवी दोराची उरगा टांगा मिळती पैगा तो वावाची भारुगा केला होय. तो वावच भारुगा केला होय. ते व्यर्थ आहे. त्याला मारायला काठी आणणं व्यर्थ आहे. मला जाणण्यासाठी कर्म करणं व्यर्थ आहे. ज्ञानाने मी प्राप्त होतो. कर्मानं अंतःकरण सिद्ध होत. तू कर्मात का राहतो रे. बापरे बाप. कर्माचा करता होतोस पुण्याचा भागीदार होतोस. बुद्धीमध्ये भेद घेतोस आणि मला तू माझ्यापासून दूर जातोस. अजून असं का करतोस. वाय ऐका उत्तर. आणि आपण हेच करतो धंदे. त्यातून मसाला आणि टाका तीर्थ. आता माहिती आणि वस्त्र कापसाचं वाग वस्त्र. आता ऐका. देवी नाचली या संसारा उपाय जाच तळाची गंगा दोन्ही लागे धावती गंगा माझी ओळे उडजे पैगा साच जेवी माझी ओळे उडजे पैगा साच जेवी. अर्जुना मृगजळाची गंगा वाहिली आणि त्या गंगेतून तराळा उडी करायची आणि त्याच्यात नावे बसायचं. खरे खरे आधी गंगाच नाही मृगजळ माणीच नाही आणि तरी होडी कशाला. तसा संसार वृक्ष नाही मग त्याला हाय म्हणायचं कशाला. त्याच्यासाठी कर्म करायचं कशाला. त्याला नाहीचा भाव तयार करायचा. ते दाखवणार अज्ञान त्याचं नष्ट करायचं. तसं मृगजळाची गंगा. मृगजळ म्हणजे पाण्याचा आवाज. संसार वृक्ष म्हणजे जगताचा आवाज. मृगजळ म्हणजे संसार वृक्ष म्हणजे जगताचा आवाज. सेम टू सेम. हे कळणं किती महत्वाचे. काय अध्याय लागायलाय.
बापरे बाप. नाही याच्या पुढे आहे का शब्द हा? खूप वेगळं आणि खूप सुंदर. काय चिंतन आहे बेटा. कर बुद्धीला एकाग्र कर, चित्ताला सावध कर आणि ओवीला आत्मभार. वाव. आपण डोळे बघतो ओवीला, त्या वहीमध्ये परिणाम काही बदल होतो का? बुद्धी लोण्यासारखी मऊ असावी, सोन्यासारखी स्वच्छ असावी आणि बेभान असून पवित्र असावी आणि भगवंताच्या सोबत असावी. किती ऐकलं देहासोबत, ऐकूच नको तुम्हाकडे. कोण ऐकू ती काय परिसीमा. त्या भोगात कधी राहायचं, आत्मभावात कधी यायचं, ब्रह्मभावासोबत कसं नाचायचं, त्या स्वरूपामध्ये कसं बसायचं, देहातून कसं निघायचं, वृत्तीला कसं ठेसायचं, गुणाला कसं टाकायचं, ब्रह्मभावाला कसं भोगायचं, हे कधी करायचं. ढगात प्रेरणा. ब्रह्मभावात कसं नाचायचं, स्वरूपात कसं बसायचं, देहातून कसं निघायचं, गुणाला कसं ठेचायचं आणि स्वरूपात कसं राहायचं, हे कर. हेच कर अर्जुना फक्त. गजळाची गंगा दोन्ही लागी, हेच आहे ना, चुकलं. दोन्ही लागी धावती डांगा, माझी ओहळे गुडीजे पैगा साच जेणी. माझी ओहळे म्हणजे ओहळ म्हणजे सात छोटा खड्डा, म्हणजे त्याला काय म्हणतात, छोटं पाणी साचलेलं, त्या खड्ड्यामध्ये बुडायचं का? खडा नाही. ही मृगजळाची गंगा आहे, ती नाहीच आहे. काय होड दिला करतो त्याला आणायला लाकडं जातो, आणायला लाकडं. मृगजळाची गंगा नाहीच तर होडी लागतच नाही. आता ऐका, माझी ओळे बुडी जे पैगा साच जे. असं खड्ड्यात बुडल्यासारखं बोलू नको. खड्ड्यातल्या पाण्यासारखं बुडायचं तुला नाही. अथांग सागरात ये आणि मला प्राप्त हो, असं भगवंत अर्जुनाला बोलतात. आता तुम्ही पण आणि सोबत दुपारी पण नाही श्री घेणारे माझ्या वर थांबायचं आम्ही नाही फुलं नाही.